आपल्या खात्यामध्ये आता 50% जमा झालेले आहेत, म्हणजे 37,500 रुपये इतका पल्ला तुम्ही गाठलेला आहे. 10 प्रश्न तर संपलेले आहेत. 10 प्रश्न आणि जर आता आपल्या खात्यामध्ये 100% जमा असते तर तुम्ही विजयी ठरला असतात. पण आता तसं नाही. तुमच्या पुढे आता 2 पर्याय आहेत. एक, तुम्ही जर खेळ आता इथेच सोडण्याचा निर्णय घेतला तर आतापर्यंत आपल्या खात्यात जितके टक्के जमा आहेत त्याच्या निम्मे म्हणजे 25% सोबत घेऊन तुम्ही जाऊ शकता. पण त्याचबरोबर जर तुम्ही आणखी एक प्रश्न खेळायचा ठरवला तर तो प्रश्न असणार लाख मोलाचा. आणि जर त्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर दिलं तर 100% कर्जमुक्तीचा हा चेक तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. म्हणजे 75,000 रुपयांचा चेक तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. पण लाख मोलाचा हा प्रश्न, हा पर्याय तुम्ही निवडला आणि उत्तर चुकलं तर फक्त 10% म्हणजे 7,500 रुपयांचा चेक तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकणार. लाख मोलाचा प्रश्न असल्यामुळे प्रश्न पाहता येत नाही. काय करायचं हा निर्णय तुमचा आहे. आनंद याच गोष्टीचा आहे की आज इथून जाताना आपण रिकाम्या हाताने जाणार नाही, तर काही ना काही या चेक वरती लिहून सोबत घेऊन जाणार आहात. सर, मी हा गेम सोडणार आहे. का ते पण सांगतो तुम्हाला. सांगा. मी लाख मोलाचा प्रश्न खेळीन. माझं कर्ज 75च आहे. मला काहीच प्रश्न नाही. मला काहीतरी अमाऊंट माझ्या पोलीस वेलफेअरला द्यायची आहे. जर मला 25% मिळालं तरी चालेल, पण ते मी पोलीस वेलफेअरला देणार. खूप छान इच्छा आहे तुमची. पण तुम्हाला लाख मोलाचा प्रश्न नकोच आहे. नाही, मला माझ्या बांधवांना काहीतरी मिळालेलं समाधान आहे. पण एकदा प्रश्न जरासा पाहायला द्या. मला खेळायचं नाही, पाहायला द्या. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर आपण तेही करू शकतो. यांना बघायचं आहे लाख मोलाचा प्रश्न. पहिल्या बाजीराव पेशव्यांची समाधी पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत. 1 उज्जैन, 2 रावेरखेडी, 3 उदगीर, 4 बुंदेलखंड. कोणतं उत्तर डिपॉझिट केलं असतं? तुमच्या पद्धतीने गोळी मारायचीच ठरवली तर कशावर मारली असते? करा 10-20, बघूया आज काय होतं. महेशजीने डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उज्जैन. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रावेरखेडी. त्यामुळे आता जर 4ही पर्यायांवरती 10, 20, 30 केलं असतं तर 100 रावेरखेडीवर येतो. आलेलंच. मग का नाही डिपॉझिट केलं? बाजीराव पेशवे महाराष्ट्र आणि उज्जैन बाजूचं म्हणून उज्जैन केलं. पहिल्या बाजीरावांची ही समाधी नर्मदा नदीच्या पात्रामध्ये आहे. पण त्यांच्या त्या तंत्राप्रमाणे आत्ताही 100 बरोबर तिथं रावेरखेडीवरच येत होतं. त्यामुळे आजचा दिवस माझ्यामध्ये तुमचाच होता. पण आपण आज खेळ सोडायचा निर्णय घेतला कारण आपल्याला पोलीस वेलफेअर फंडासाठी काही ना काही द्यायची इच्छा आहे. आणि 25% आपण घेऊन जाणार आहात. सुरुवातीपासून सगळ्यात मागे असलेले महेशजी शेवटच्या क्षणी पुढे निघून गेलेले आहेत. अभिनंदन महेशजींचं, अभिनंदन. अभिनंदन महेशजी. 18,750 रुपयांचा हा धनादेश घेऊन आता महेशजी निघालेले आहे. अत्यंत रंगलेला हा आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुढच्या भागात कोण सहभागी होणार, कुणाचा 100% हप्ता बंद होणार यासाठी पाहायला विसरू नका. प्युअर इट हप्ता बंद बुधवार आणि गुरुवार रात्री 9:30 वाजता फक्त झी मराठी. आणि मग चालू आहे काय प्रोसेस? नाही नाही नाही, मी ते नाही विचारत आहे. हो, मग काय म्हणते बोला. किती होते हो साधारण पक्षी तेव्हा जेव्हा महापूर आला? तरी 3-1 हजार. सगळे वाहून गेले. हा, हे हॅबिच्युअल ऑफेंड हे काय आहे? हॅबिच्युअल म्हणजे
कायमचाच तो जेलमधनं सुटला की परत चोरी करून आतच जाणार. अच्छा. काय आवड असते एकेकाला.